बघा, शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका असं आपण घेतो किंवा सराव प्रश्न असं म्हणून घेतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत उतरलेले प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असतील महत्वाचे किंवा इतर कोणत्याही वेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतील ज्या की तुमच्याच शालेय स्पर्धा परीक्षा होत्या त्याच्यातून निवडलेले हे गणित आहेत. मग पहा, पहिलं गणित कसं आहे. आता 26 तारखेला परीक्षा आली जवळ, त्यामुळे आपल्याकडे आता 2-4 दिवस बाकी आहेत. मन लावून अभ्यास करायचा. 9 मिनिटे, बघा 9 मिनिटे आणि 5 सेकंद म्हणजे किती सेकंद मला सांगा. इथे 9 मिनिटे दिलेत. किती मिनिटे दिलेत? 9 मिनिटे दिलेत. बरोबर आहे का? हो. मग 1 मिनिटामध्ये किती सेकंद असतात? एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? तुम्हाला सेकंदात उत्तर काढायचं ना, सेकंदामध्ये. तर मग एका मिनिटात किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. बघा, 60 सेकंद. एका मिनिटात 60 सेकंद, तर 9 मिनिटात किती सेकंद व्हायलेत? मग 9 गुणाकारामध्ये 60 किंवा 60 ला 9 ने गुणा, काय होईल? 9 पडा 6 पर्यंत म्हणा. 9-6 54, 9-6 54 आणि वरचे आले खाली 0. 540 सेकंद झाले. ऐका, 540 सेकंद आणि वरचे 5 सेकंद. शरद, किती झाले? 540 सेकंद प्लस हे 5 सेकंद, एकूण किती? मग 545 सेकंद. उत्तर आलं का? पहा, ऑप्शन मध्ये आहे का? 4 नंबरचं ऑप्शन आहे तुमचं. आलं का उत्तर? सोपं आहे की नाही? एकदा करून दाखवलं तुम्हाला कळलं की कळूनच जातं. चला मग, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर आहे. 545 सेकंद हे आता दुसऱ्या नंबरचं गणित तुम्ही करू शकत नाहीत का? एक करून दाखवू हे पण. चला ठीक आहे. हे झालं का मला सांगा? नाही. मग याला एकदा पटकन लिहून घ्या छानशा अक्षरामध्ये आणि आता याच्यासारखे आणखी गणित देतो. प्रश्न नंबर 2. 4 तास 25 मिनिटे वजाबाकीचं चिन्ह 3 तास 40 मिनिटे याला आपण सोडवायचं. कसं सोडवायचं? चला बघा, इथे करूया. इकडे बघा रे पोरो, इथे मी करतो. सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे? सगळ्यात मोठा तास किती आहे? हे 4 वाला मोठा आहे, 3 वाला छोटा आहे. अगोदर मोठी संख्या वरी घेतो, त्याच्यातून छोटी संख्या वजा करतो. तर बघा, तर 4 तास आणि किती मिनिटे? 25 मिनिटे. लिहिलं का तुम्ही? लिहिलं. आता वजाबाकीमध्ये इथे सांगा किती आहे ते? 3 तास किती मिनिटे? 40 मिनिटे. आता बघा ना, वजा सोपं आहे तर मग करा. 25 मधनं 40 जातात का रे? नाही जात. त्या मिनिटातून ही मिनिटं जात नाहीत. आता अशा वेळात काय करायचं? वरी जर समजा मिनिटे छोटे असतील आणि खालचे मिनिटे मोठे असतील, पण इकडे तास मोठा असेल, तर या तासातला आपण काय करत असतो? एरवी इकडचा एक हातचा घेतो ना. मग आता इथे तासामधून 1 तास हातचा घ्यायचा. 1 तास बरं का, एक नाही हातचा घ्यायचा. किती तास घ्यायचा हातचा? 1 तास. एका तासात किती मिनिटे असतात? हे मिनिटे आहेत ना इकडचे. मग त्या तासाला मिनिटात बदलायचे. एका तासात किती मिनिटे असतात? 60 मिनिटे असतात. एका तासात किती मिनिटे असतात? 60 मिनिटे असतात. 1 तास इकडे घ्यायचा म्हणजे 60 मिनिटे इकडे घेतले. मग मला सांगा, 60 मिनिटे इकडे घेतले तर ते 60 मिनिटे आणि हे 25 मिनिटे किती होतील बरं? 5, 6, 2, 8, 85 मिनिटे होतील की नाही? इकडे होतील ना. मग बघा, आपण याला असं करूया, 85 मिनिटे. ठीक आहे. आणि इकडे यातला 1 गेला ना, म्हणजे इथे किती तास राहिले आता? 3 तास. कळलं का रे? हातचा घेतल्यावर काय झालं तर मग बघा, 5 आता हे 5 0 काढले आपण, जसे तसे 5 घेतले. 8 4 काढा, किती राहतील? 45 राहिले. 3 तास गेले, किती राहिले? 0 तास 45 मिनिटे म्हणजेच किती मिनिटे? शाबास. म्हणजेच उत्तर आलं 45 मिनिटे. हे एवढं. तर तुमचं ऑप्शन मध्ये आहे का? हे 4 नंबरचं ऑप्शन आहे. उत्तर बरोबर आहे. असे उत्तर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. हुशार आहेत. लिहून घ्या पटापट पोरो. बघा, शरद हा शाळेमध्ये 18 जुलै ते 12 ऑगस्ट सुट्टीवर आहे. तर किती दिवस गैरहजर होता? तर 14 दिवस, 25 दिवस, 30 दिवस की 26 दिवस? बघूया, आपण तयार करूया, काढूया. कसं काढायचं बघा.
मला सांगा अगोदर कोणता महिना येतो, जुलै का ऑगस्ट? राईट, जुलै. पायथल्या जुलै महिना. जुलै महिन्याची तारीख कोणती दिली? 18 तारीख दिलेली आहे. त्यांना अर्ज देण्याची है ना, सुरुवात त्या दिवशीपासून तो गैरहजर राहिला ना. 17 तारखेला अर्ज दिला असेल, 18 तारखेपासून नाही म्हणून म्हणून 18 तारीख पासून तो गैरहजर सुरू झाला. 18 पासून ते किती तारखेपर्यंत? जुलैमध्ये किती दिवस असतात? जुलैमध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात है ना. जुलै महिन्याचे दिवस किती? 31 दिवस. 18 ते 31 म्हणजे अगोदर किती दिवस झाले ह्या महिन्यातले हे पाहावं लागेल. म्हणजेच हे जे 31 दिवस आहेत जुलै महिन्याचे, त्यातून हे 18 दिवस वजा करा. त्यातून हे 18 दिवस वजा करा. आता 18 तारखेपासून गैरहजर होता ना, 18 तारखेपासून गैरहजर होता म्हणजे 17 मागचा एक दिवस धरावा लागेल वजाबाकी करायला. मागचा एक दिवस धरावा लागतो का? कारण 17 तारखेला त्यानं जाऊन अर्ज दिला, एक दिवस काम केलं असेल आणि म्हटलं असेल उद्यापासून मी नाही, म्हणजे 18 पासून नाही, तर 18 तारीख थोडीच धरता येते वजाबाकी करायला. नाही, 17 धरायची. म्हणजे 17 दिवस वजा करून टाकायचे, राहिलेले दिवस ते समोरचे गैरहजरचे पकडता येतात. चला मग बघा आता याच्यातून एक दिवस वजा करा. कालच्या दिवशी त्यानं अर्ज दिला आणि 18 पासून तो गैरहजर राहिला. सांगा, एकातून 7 काढता येतात का? नाही. 11तनं 7 काढा. 7, 8, 9, 10, 11, 4 राहिले. 4 राहिले की नाही ते? आणि इथे 3तनं 1 हातचा दिला, इथे किती राहिले? 3चा 1 हातचा दिला, इथे किती राहिले? 2. मग 2तनं 1 काढा, इथे किती राहिले? 14. म्हणजे जुलै महिन्यामध्ये तो किती दिवस? 14 दिवस गैरहजर होता. किती दिवस गैरहजर होता? जुलै महिन्याचे 14 दिवस. आणि आता पुढे ऑगस्ट मध्ये किती दिवस? 12 ऑगस्ट दिलेला आहे. 12 ऑगस्ट दिलेला आहे. 12 ऑगस्ट 18 पासून ते 12 पर्यंत. मग 1 तारखेपासून हे 12 पर्यंत म्हणजे 12 दिवस. मग हे 12 दिवस प्लस करा. मग बघा आता ऑगस्टचे 12 दिवस आणि जुलै मधले 14 दिवस. ही गैरहजरचे दिवस कोणते आहेत? जुलै महिना. जुलै महिन्यात 14 दिवस तो गैरहजर होता आणि ऑगस्ट महिन्यातले ते 1 ते 12 तारखेपर्यंत 12 दिवस गैरहजर होता. 13 तारखेपासून पुन्हा रुजू झाला कामावर. मग 12 दिवस आणि हे 14 दिवस किती झाले गैरहजरचे? 4 आणि 2 6, 1 आणि 1 2. किती दिवस गैरहजर होता है ना? एकूण किती दिवस? 26 दिवस. कसा होता तो? गैरहजर. मग बघा 26 हा 4 नंबरचा ऑप्शन आहे, हा राईट आहे. कळालं का तुम्हाला? चार नंबरचा प्रश्न आहे पोरं, बघा लगेचच. 4 नंबरचा प्रश्न आहे, सगळ्यांनी लक्ष द्या 4 नंबरच्या प्रश्नाकडे. 200 मिनिटे, ऐका लक्ष द्या आता फक्त. 200 मिनिटे म्हणजे रिकामी जागा तास व मिनिटे असतात. कोणती? सॉरी 20 मिनिटे असतात. त्यांनी दिलेत मिनिटे. मिनिटे दिलेले, फक्त तास शोधायचे. तास बघा आता काय 200 मिनिटे आहेत ना, 200 मिनिटे. मग 200 मिनिटे म्हणजे तुम्हाला तासामध्ये बदलायचं आहे, तर एका किती मिनिटांचा 1 तास होतो? 60 मिनिटाचा 1 तास होतो. मग 60 ने त्याला भागावं लागणार आहे, तेव्हा कुठे आपल्याला तास मिळतील. मग 200 मिनिटाला 60 मिनिटाचा 1 तास होतो, म्हणून 60 मिनिटाने भागा. हा शून्य कटला तर हा शून्य कटला. नम्रता लक्ष दे, नंतर कर. 2 शून्य कटले. 6च्या पड्यात 20 आहेत का बघा. साईन दोन्ही 12, साईन त्रिक 18, 19 20, 2 राहिले है ना. तर ते 2 राहते, म्हणजेच 20 मिनिटे. 3 तास आणि 20 मिनिटे एवढं उत्तर आलं. 3 तास 20 मिनिटे. 20 मिनिटे ऑलरेडी दिलेलं आहे, आपल्याला काय पाहिजे? फक्त 3 तास. याच्यात 3 तास कुठे येते? बघ, हे 4 नंबरचं ऑप्शन. हे नाही लिहू शकत, कारण 20 मिनिटे दिले नाही, पुन्हा पुन्हा हे कशाला घ्यायचं? किती पाहिजे? फक्त 3 तास. कळालं का आता? नाही तरी नाही कळालं. 200 मिनिटातून
तास काढायचे असतील तर काय करायचं? सोपी पद्धत, सोपी. पण आणखी सोपी पद्धत कोणती आहे? तर एक सोपी पद्धत सांगतो. 200 मिनिटामध्ये 60 मिनिटे 60 मिनिटे 60 मिनिटे किती आहेत पाहायचे आपल्याला. बघा 200 मिनिटात अगोदर बघूया, एक 60 मिनिट वजा करू एकदा. एकदा म्हणून 1 केला मी, एकदा केला 60 मिनिटे. 60 मिनिट वजा केले किती राहिले शिल्लक? 0. आणि मग त्या 20तून 6 गेले किती राहतात? 14 म्हणजे 140. 140 शिल्लक राहिले. पुन्हा एकदा 60 मिनिटे वजा करा. पुन्हा काय करा? 60 मिनिटे याच्यातून वजा करा. दुसऱ्या वेळेस 60 मिनिटे वजा करतो. म्हणजे काय होते? 0. 14तून 6 गेले किती राहतात? किती राहतात? 8 म्हणजे 80 राहतात. 80 मिनिटे शेवटचे शिल्लक राहिलेत. याच्यातूनही आणखी 60 मिनिटे वजा होतात. 60 मिनिटे पुन्हा वजा केली. कितव्या वेळेस केली? तिसऱ्या वेळेस करतोय. म्हणजे आता शेवटी शिल्लक किती राहिलेत? 20 मिनिटं एवढे शिल्लक राहिले. किती मिनिटं शिल्लक राहिलेत? 20 मिनिटं. आणि इथं 60 मिनिटं वजा केले म्हणजे 60 मिनिटाचा किती होतो? 1 तास होतो. 1 तास 2 तास 3 तास, मग 3 तास आणि किती मिनिटे? 20 मिनिटे शेवटची शिल्लक राहिलेली. 3 तास 20 मिनिटे म्हणजेच 200 मिनिटे. मग 3 तास 20 मिनिटे. 20 मिनिटे इथे दिलेली आहेत, तासच शोधायचे आहेत. इथं 3 तास दिलेले आहेत, टाकून द्या 3 तास 20 मिनिटे बरोबर आले. कळलं का आता उत्तर कसं काढायचं? तर प्रश्न असे सॉल्व्ह करता आले पाहिजे. चला आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न घ्या. बघा 5 नंबरचा प्रश्न आहे पुढचा. 5 नंबरचा 320 मिनिटे म्हणजे किती तास आणि किती मिनिटे काढायचे तुम्हाला? 320 मिनिटे म्हणजे हे पहा इथं ऑप्शन दिलेत. आता आपण अगोदर ऑप्शन कडे नाही वळायचं, तर आपण करून बघूया ना. मग ते ऑप्शन मध्ये आहे का बघू. शरद सांगा, मी काय करू? 320 मिनिटे खाली घ्यायची. आराध्या बरोबर आहे का? एका तासामध्ये किती मिनिटे असतात? 60 मिनिटे असतात. 60 ने 320 ला 320 मिनिटाला भागा. 60 ने भागूया आपण. 60 मिनिटाने भागायचं आहे. आता बघा इथे 0 आणि इथे 0 काढून टाका ना, होत असेल तर. चला होतेच ना, संपलं. मग किती शिल्लक राहिले? 32 भागाकार 6. 6चा पाडा मला 32 आहेत त्या. 6 6 36 येतात. 6 पंच राईट. 6 पंच 30. राहतात 2 किती? राहतात किती शिल्लक? 2 राहतात. 2 म्हणजेच 20 मिनिटे. मग किती तास? किंवा आपण इथं 2 घ्यायचा, 5.2 घ्यायचा फक्त कळण्यासाठी. मग इथे लिहायचा 5 तास आणि 20 मिनिटे है ना. म्हणजेच 320 मिनिटामध्ये 60 मिनिटे किती आहेत? तर 5 वेळेस आहेत आणि शेवटची शिल्लक राहिलेली 20 मिनिटे आहेत. तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतंय का? बघा असेल तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 हे राईट आहे. म्हणजेच आपण बरोबर आलोत व्यवस्थित. सहावा प्रश्न आहे की एक बस सातारा ते पुणे, म्हणजे साताऱ्यापासून ते पुणेपर्यंत, एक बस सातारा ते पुणे 2 तास 15 मिनिटे एवढा वेळ घेते है ना. साताऱ्याहून निघल्यावर पुण्याला पोहोचण्यासाठी 2 तास 15 मिनिटे एवढा वेळ घेते. जर ते सकाळी 9:40 जर साताऱ्याहून निघली तर सकाळी किती वाजता निघाली बस? 9:40 जर सातारा ह्या बस स्टँड वरून निघते तर पुण्यामध्ये किती वाजता पोहोचते? मी तुम्हाला काही ऑप्शन दिले नाहीत, ऑप्शन घ्या लिहून लगेच. बघा हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला नम्रता समजावून सांगणार आहे. नम्रता, सकाळी किती वाजता बस निघाली रे आहे? 9:40 कुठून निघालेली आहे? सातारा या बस स्टँड वरून निघालेली आहे ना, सातारा. तर पुण्यामध्ये किती वाजता पोहोचते? पण मला सांगा प्रत्येक बसला, सातारा ते पुणेवाल्या बसला किती वेळ लागतो? मग याच्यात 2 तास 15 मिनिटे प्लस करा, 2 तास है ना, पॉइंट करून 15 मिनिटे यांची प्लस करा, किती होते बघा बरं. 5 4 आणि 1 5, 9 2 11. 11 वाजून राईट 11 वाजून 55 मिनिटे इतक्या वाजता ती कुठं पोहोचेल रे? पुण्यात पोहोचेल. कुठं पोहोचेल? पुण्यामध्ये. मग तिला पोहोचायला वेळ किती लागायला?
11:55 म्हणजे 2 तास आणि 15 मिनिटे एवढा वेळ लागतो. म्हणजे अर्थातच 11:55. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. चला घ्या पुढे. नम्रताचं बरोबर आलंय. 2 वेळेस